नमस्कार मित्रांनो, मेघाभरती या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आरोग्य भरतीचे टेक्निकल क्वेश्चन्स जे आहेत त्याचे डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या अगोदर पण मी टेक्निकलचे व्हिडिओचे भाग बनवलेले आहेत. ते प्लेलिस्टमध्ये जाऊन ज्यांनी बघितले नसतील त्यांनी बघून हा जो भाग आहे तो कंटिन्यू करायचा आहे. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न 51वा बघा. अन्न बिघडातील महत्त्वपूर्ण घटक हा डॅशची वाढ होय. कीटकांची, सूक्ष्मजीवांची, विषाणूंची, कृमींची. या प्रश्नाचं उत्तर काय येतं? तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन बी, सूक्ष्मजीवांची. पुढचा प्रश्न बघा. उंदीरामुळे होणारा आजार कोणता? मधुमेह, मलेरिया, प्लेग, नारू. या प्रश्नाचं उत्तर काय येतं? ऑप्शन सी, प्लेग. पुढचा प्रश्न बघा. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात? 6, 3, 2, 4. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं? ऑप्शन सी, 2. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोठे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? वर्धा, मुंबई, नागपूर, पुणे. याचं उत्तर येतं ऑप्शन ए, वर्धा. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येतं? हायपोथॅलमस, पिट्युटरी, ॲड्रिनल, थायरॉइड. तर याचं उत्तर येतं ऑप्शन ए, हायपोथॅलमस. नेक्स्ट क्वेश्चन. आधुनिक परिचारिकेचे जनक कोण? सावित्रीबाई फुले, मेरी क्युरी, मदर तेरेसा, फ्लॉरेन्स नायटिंगल. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन डी, फ्लॉरेन्स नायटिंगल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो? जीवनसत्व ई, जीवनसत्व क, जीवनसत्व ब, जीवनसत्व अ. तर याचे उत्तर येते ऑप्शन ए, जीवनसत्व ईमुळे वांझपणा येत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? ऑप्शन्स आहेत पेलाग्रा, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग. याचं उत्तर येतं ऑप्शन डी, कर्करोग. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यालय कोठे आहे? दिल्ली, बंगलोर, मुंबई, गांधीनगर. याचं उत्तर येतं ऑप्शन ए, दिल्ली. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे? अलाहाबाद, ठाणे, चेन्नई, पुणे. तर याचं उत्तर येतं ऑप्शन सी, चेन्नई. नेक्स्ट क्वेश्चन. मज्जासंस्था आणि त्याच्या विकारांच्या अभ्यासास काय म्हणतात? पर्याय आहेत न्यूरोलॉजी, बायोलॉजी, यूरोलॉजी, हिमॅटोलॉजी. तर याचं उत्तर येतं पर्याय ए, न्यूरोलॉजी. पुढचा प्रश्न आहे. आरोग्यसंबंधी आरोग्य सेवा संशोधन, हेल्थ सर्व्हिस रिसर्च ही संकल्पना कोणत्या साली पुढे आली? ऑप्शन्स आहेत 1979, 80, 1969, 70, 1981, 82, 1985, 86. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन सी, 1981, 82. पुढचा प्रश्न आहे. श्रमांचे काम करणाऱ्या व्यक्तीस दररोज किती कॅलरी अन्न मिळणे आवश्यक असते? 2500 कॅलरी, 2600 कॅलरी, 2300 कॅलरी, 2400 कॅलरी. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा. तर या प्रश्नाचं उत्तर येतं 2400 कॅलरी. एवढे जी व्यक्ती श्रम करत असते तिला एवढ्या कॅलरीज जे आहेत त्यांना मिळणं गरजेचं असतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्या पुरातन कपींना मानवाचे पूर्वजण म्हणून संबोधले जाते? ड्रायोपिथेकस व रॅम्पियसेन्स, लुई व जेल्सी, एडवर्ड व लॅकेन, पॉल गॅलेली. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय ए, ड्रायोपिथेकस व रॅम्पियसेन्स. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. हाड मोडल्यास आसपास डॅश अशी येते? सूज, काळपटपणा, पिवळसरपणा, लालसरपणा. याचे उत्तर येते पर्याय एक, सूज येत असते. पुढचा प्रश्न बघा. खेकडा हा प्राणी कोणत्या अवयवाद्वारे उत्सर्जन करतो? ऊर्ध्व हनुग्रंथी, कक्षाग्रंथी, ज्वालापेशी, युग्मी हरितक्रांती. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय एक, ऊर्ध्व हनुग्रंथी असं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ड्रॉपलेट न्यूक्लियामुळे कोणत्या रोगाचा समावेश होतो? पोलिसी, जुनाट रोग, श्वसनी संक्रामके, मधुमेह. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते येतं पर्याय सी, श्वसनी संक्रामके. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे?
पर्याय बघा 25,000, 50,000, 30,000, 20,000. तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं 30,000. पुढचा प्रश्न बघा, हृदयाच्या स्नायूंची हालचाल ही कोणत्या स्वरूपाची असते? ऐच्छिक, अनैच्छिक दोन्ही यापैकी नाही. तर याचे प्रश्नाचे उत्तर येते अनैच्छिक स्वरूपाची हालचाल त्या ठिकाणी असते. लाळ ग्रंथीला किती जोड्या असतात? 4 जोड्या, 2 जोड्या, 3 जोड्या, 1 जोडी. तर याचे उत्तर येते 3 जोड्या या लाळ ग्रंथीला असतात. पुढे बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका योजना कुठे राबवली जाते? मागणीनुसार प्रत्येक गावात, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्हा मुख्यालयात. तर याचं उत्तर येतं प्रत्येक गावात. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पदार्थ किती पट मोठा करून पाहता येतो? 1 अब्जपट, 2 अब्जपट, 1000 पट, 1.5 अब्जपट. तर या प्रश्नाचं उत्तर येतं 2 अब्जपट. पुढचा प्रश्न आहे, औषधे घेताना वेष्टणावरील काय पाहून घ्यावे? घटक, कवर, तारीख, किंमत. तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं तारीख बघून, ऑप्शन सी. वेष्टणार जेव्हा आपण औषध घेतो मेडिकलमधून वगैरे, तर आपण त्यावेळेस त्याची एक्सपायरी डेट चेक करणं गरजेचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अंगावरील जाळ्याजाळीत झालेलं फोड काय करू नयेत? खाजवू नयेत, टोचू नये, फोडू नये, उकळे. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय सी. फोडू नयेत. पुढचा प्रश्न काय आहे थोडक्यात बघा, निराधार आणि अनाथ स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारणारी शारदा आणि मुक्ती यासारखी सदने डॅश यांनी स्थापन केली? पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, सरस्वतीबाई जोशी, बाया कर्वे. याचे उत्तर येते पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न आहे, ब जीवनसत्वे एकूण डॅश प्रकारची असतात? यापैकी नाही, 4, 10, 8. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन डी. 8 प्रकारची असतात. स्ट्रॉबेरीचा जॅम टिकवण्यासाठी डॅश वापरतात? सोडियम बेन्झोआइट, अमोनियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड, सोडियम नायट्रोजन. या प्रश्नाचे उत्तर येते सोडियम बेन्झोआइट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकार यामधील चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत, सल्फर डायऑक्साईड, दमा, श्वसन मार्गाचे रोग, प्रकाश रासायनिक ऑक्सिडंट्स, डोळ्यांची आग, कार्बन मोनॉक्साईड, डोकेदुखी, निरुत्साह, नायट्रोजन ऑक्साईड, रक्त गोठणे. तर याचं उत्तर येते पर्याय डी. नायट्रोजन ऑक्साईड, रक्त गोठणे. पुढचा प्रश्न आहे, रसायन आणि त्याचे उपयोग यापैकी चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन बघा, ॲट्रापिन, पेप्टिक अल्सर, पायरेथ्रिन, राग भीती, नायट्रोग्लिसरीन, हृदयरोग, इथर, तात्पुरता ॲनेस्थिया. तर या प्रश्नाचे उत्तर येते पर्याय बी. पायरेथ्रिन, राग भीती. पुढचा प्रश्न आहे, बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो हे विद्युत ऊर्जेचे डॅश ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण आहे? पर्याय आहेत, रासायनिक, भौतिक, स्थितीज, यांत्रिक. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन डी. यांत्रिक ऊर्जेचे हे रूपांतरणाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न बघा, डॅश हा उष्णतेचा सुवाहक आहे? काच, रबर, तांबे, कागद. तर याचं उत्तर येतं तांबे हा जो आहे तो उष्णतेचा सुवाहक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, करडई तेलातील डॅश हे मेदाम्ल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखतं? पर्याय आहेत, डेक्स्ट्रोज, सुक्रोज, ग्लुटेन, लिनोलिक. तर या प्रश्नाचं उत्तर येते लिनोलिक असे. पुढचा प्रश्न बघा, युनियन कार्बाईड वायू दुर्घटना कोणत्या शहरात घडली होती? पुणे, पणजी, मुंबई, भोपाळ. तर याचे उत्तर येते ऑप्शन डी. भोपाळ या ठिकाणी ती घटना घडलेली होती. पुढचा प्रश्न आहे, स्पायरोगायरा हे हिरव्या रंगाचे शेवाळ असून ते डॅश असते? पोशिंदा, परजीवी, संरक्षक, स्वयंजीवी. तर या प्रश्नाचे उत्तर येते ऑप्शन डी. स्वयंजीवी असे. प्रश्न पुढचा बघा, ऑर्निथॉलॉजी हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे? पर्याय बघा, पक्षी, कीटक, अस्थी, पशु. याचे उत्तर येते पक्षी असे. पुढचा प्रश्न आहे, डॅश ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते? पर्याय आहेत, फुफ्फुस, यकृत, पीयूषिका, पिट्युटरी. तर याचं उत्तर येतं पिट्युटरी ही जी ग्रंथी आहे ती मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न बघा, मायग्रेन, अर्धशिशी आजार उपयुक्त जीवनसत्व कोणतं? पर्याय आहेत, रायबोफ्लेविन, सायनाकोबॅल्मिन, थायमिन, क्लोरोमायसिटिन. तर याचे उत्तर येते पर्याय बी. सायनोनायकोबॅल्मिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्नायूंना पेटके येणं हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? पर्याय आहेत, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम.
तर याचे उत्तर येते सोडियम असे. पुढचा प्रश्न काय आहे तो बघूयात. राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 अंतर्गत मृत्यूदर हा डॅश डॅशपर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. पर्याय बघा 26, 28, 24, 30. तर याचं उत्तर येतं ऑप्शन बी मध्ये 28पर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांमध्ये नव्याने जन्माला येणाऱ्या मुलींसाठी महाराष्ट्र शासनानं 1 जानेवारी 2014 रोजी कोणती योजना सुरू केली? सुकन्या योजना, सुवर्णकन्या योजना, सावित्री योजना, धनलक्ष्मी योजना. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए सुकन्या योजना. खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण अशी उपाधी मिळालेली आहे? पर्याय बघा कोलोस्ट्रम, नारळ पाणी, क्षार संजीवनी, ग्लुकोज. तर हा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर येते कोलेस्ट्रम असे. पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने विभागीय कार्यालय भारतात खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? पर्याय बघा मुंबई, नवी दिल्ली, बँगलोर, कोलकाता. तर याचे उत्तर काय येते बघा, याचे उत्तर येते पर्याय बी नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे डॉट्सचे पूर्ण रूप खालीलप्रमाणे कोणते? पर्याय आहेत डायरेक्टोरेट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट शॉर्ट स्कीम, डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट स्कीम, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स, डायरेक्शन अँड ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट स्कीम. तर हा जो क्वेश्चन आहे त्याचं आन्सर येतं पर्याय डी डायरेक्शन अँड ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट स्कीम. पुढचा प्रश्न काय आहे तो बघा 1943 सालच्या डॅश डॅश या समितीनं आरोग्याचे मूलभूत एकक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र असावं अशी शिफारस केली होती. पर्याय आहेत डॉक्टर जोसेफा मोरे समिती, जंगलवाला समिती, मुखर्जी समिती, डॉक्टर मुदलियार समिती. तर या प्रश्नाचे उत्तर काय येते? पर्याय ए जोसेफा मोरे. डॉक्टर जोसेफा मोरे यांची कमिटी जी होती ती आरोग्याचे मूलभूत एकक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र असावे अशी शिफारस त्यांनी केलेली होती. प्रश्न पुढचा आहे जागतिक आरोग्य संघटना WHOचे पहिले महासंचालक पुढीलपैकी कोण होते? ब्रॉक चिसोल्म, मार्गारेट चॅन, हफाडॅन टी महलर, ली चोंगवूक. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन ए ब्रॉक चिसोल्म असे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघा सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे? तर सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत पांढऱ्या रक्तपेशी हृदय, लाल रक्तपेशी मेंदू. तर याचं उत्तर येतं पर्याय सी लाल रक्तपेशी. सिकल सेल हा आजार लाल रक्तपेशीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी UNOने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक केलेली आहे? पर्याय आहेत आमिर खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर. तर याचे उत्तर येते पर्याय सी अमिताभ बच्चन हे जे आहेत त्यांची नेमणूक केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा जर मुलींना स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते? पर्याय आहेत मेदद्रव्य, लोह, कर्बोदके, जीवनसत्व क. तर याचं उत्तर येतं ऑप्शन डी जीवनसत्व क. तर तिच्या आहारामध्ये जीवनसत्व क ची कमतरता दिसून येते. विंडाल टेस्ट ही कोणत्या रोगाच्या निदानासाठी केली जाते? पर्याय आहेत कॅन्सर, एड्स, मलेरिया, टायफॉइड. तर याचं उत्तर येतं ऑप्शन डी टायफॉइड. त्याच्यासाठी टेस्ट केलेली जाते. पुढचा प्रश्न आहे लघवीमध्ये ग्लुकोज असलेला काय म्हणतात? गॅलॅक्टोस्नुरिया, फ्रुक्टोसुरिया, ग्लुकोसुरिया, ॲल्बुमिन्युरिया. तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं ऑप्शन सी ग्लुकोसुरिया असं. तुम्हाला जर हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये देखील त्याला शेअर करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्याही मला कमेंट करून सांगा. नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीनं मान्सून ऑफर जी आहे ती जारी केलेली आहे आणि ती ऑफर आहे ती 30 जुलै 2021पर्यंत लागू असणार आहे. तर ज्या कोणत्या मुलांना ह्या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे 25% सूट त्याच्यामध्ये मिळाली आहे आणि लवकरात लवकर खाली जे कोर्सेस दिले आहेत त्यांना जॉईन करायचं आहे. पोलीस भरती, आरोग्य भरती, PSI, STI, आयसोपॅथ, सरळ सेवा भरती या कोर्सेसला तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून घ्या. तुम्ही जर आरोग्य भरतीचा कोर्स घेणार असाल तुम्हाला नियमित फीसमध्ये 3 महिन्याचा तो 1000 रुपयाला बसेल.
आणि तुम्ही त्या मान्सून ऑफरमध्ये ते फक्त 750 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. तसेच बघा, जर तुम्ही 6 महिन्याचा कोर्स घेत असाल नियमित फीसमध्ये, तर तो तुम्हाला 1,500 रुपये म्हणजेच 1,500 रुपयाला मिळतो. तो तुम्हाला मान्सून ऑफरमध्ये फक्त 1,250 रुपयाला मिळेल. तसेच 12 महिने म्हणजे 1 वर्षाचा नियमित फीसमध्ये 2,000 रुपये त्याची फीस पडते. मान्सून ऑफरमध्ये तो फक्त तुम्हाला 1,500 रुपयामध्ये मिळणार आहे. तर अशा प्रकारे अतिशय कमी दरामध्ये मान्सून ऑफरमध्ये तुम्हाला ह्या 25% सूटमध्ये हे कोर्सेस मिळणार आहेत. अजून बघा, जर तुम्ही माझ्या थ्रू त्या कोर्सला जॉईन होत असाल, म्हणजे मी सांगितल्यानंतर तुम्ही ती मान्सून ऑफर घेत असाल आणि ओयो अकॅडमीचं ॲप तुम्ही इन्स्टॉल केलं असेल आणि त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशननंतर हा कोर्स जर विकत घेत असाल, यापैकी कोणताही कोर्स पोलीस भरती, आरोग्य भरती, PSI, ST, ISO बॅच किंवा सरळ सेवा भरती, तर त्या ठिकाणी माझ्या थ्रू जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला तिथे 10% सूट मिळणार आहे. आणि तुम्हाला त्या 10% सूटसाठी काय करायचं, जेव्हा तुम्ही कोर्स घेताय विकत, तेव्हा SH10 हा माझा कोड आहे. कोड लक्षात ठेवा, SH10 हा कोड टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अजून 10% सूट तिथे मिळेल. म्हणजेच 25 प्लस आणखीन 10% सूट त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे अशी टोटल 35% म्हणजे 35% सूट तुम्हाला तिथे मिळणार आहे. तर लवकरात लवकर कोर्स जो आहे, जो कोणता तुम्हाला हवा आहे तो तिथे विकत घ्या. आणि हा कोर्स जो आहे तो फक्त 30 जुलैपर्यंत जारी केलेला आहे. म्हणजे 30 जुलैनंतर हा कोर्स जो आहे 25% सूट आणि माझी 10% सूट ही त्यानंतर तुम्हाला काही मिळणार नाही आहे. तर लवकरात लवकर हे कोर्सेस जे आहेत त्यापैकी जो कोर्स तुम्हाला हवा असेल तो त्या ठिकाणी विकत घ्या. तुम्ही प्राइसेस बघू शकता, अतिशय कमी दरामध्ये. पोलीस भरती मान्सून ऑफरमध्ये फक्त 3 महिन्यांचा कोर्स 750ला आहे, 6 महिन्यांचा 1,250ला आहे, 12 महिन्यांचा 1,500 रुपयाला आहे. तसेच PSI STIची बॅच घेत असाल तर 3 महिन्याचा कोर्स फक्त मान्सूनमध्ये 1,875 रुपयाला मिळतो आहे, 6 महिन्यांचा 3,000 रुपयाला मिळतो आहे आणि 1 वर्ष म्हणजे 12 महिन्यांचा 4,500 रुपयाला मिळतो आहे. तर तुम्ही बघत असाल की किती कमी दरामध्ये नियमित फीस जर तुम्ही बघितली आणि ही जर फीस बघितली तर अतिशय कमी दरामध्ये हे कोर्सेस तुम्हाला मिळणार आहेत. सरळ सेवेचं पण बघा, मान्सून ऑफरमध्ये 750ला 3 महिने, 6 महिने जे आहेत ते 1,250 रुपयाला आहेत आणि 12 महिने जे आहेत ते 1,500 रुपयाला तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर 8010 खालच्या साईडला इथे कॉल म्हणून इथे नंबर आहे, 8010 45 77 60, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जे लेक्चर्स आहेत, लाईव्ह असलेले लेक्चर, तुम्ही ते नंतर कितीही वेळा त्या ठिकाणी बघू शकताय. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही कोर्सची ऑफर घेताय 25% तर मिळतेच आहे, पण माझ्या थ्रू जात असाल तर SH10 हा माझा कोड आहे, हा लक्षात ठेवा. 10% सूट एक्स्ट्रा त्या ठिकाणी तुम्हाला तिथे मिळणार आहे. तर हा कोड टाकून अजून 10% सूट मिळवा आणि लवकरात लवकर जो कोणता कोर्स तुम्हाला हवा असेल तो त्या ठिकाणी विकत घ्या.